वार परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ, त्याची उपकार स्तुती करू। सर्व मान महिमा गौरव आदर आणि सन्मान त्या सर्व समर्थ परमेश्वराला देऊ, कारण स्तवनामध्ये बसणारा तो आमचा जिवंत देवबाप आहे। आजच्या ह्या महिन्याच्या असणाऱ्या शेवटच्या प्रभुवाराकडे आम्ही आलेलो असताना आम्ही सर्व मान महिमा गौरव आणि परमेश्वराला धन्यवाद देऊया, त्याची उपकार स्तुती करूया की ह्या संपूर्ण महिन्यामध्ये देवबापाने आमचं सहाय्य केलं, तो आमचा इव्हिनेजर झाला, आमचा मार्गदर्शक पुढारी होऊन आम्हाला लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी सातत्यानं देवबापाने अद्भुत रीतीने पुरवल्या। त्याबद्दल परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊ, त्याची उपकार स्तुती करूया। आपण डोळे झाकूया आणि प्रार्थना करू आणि मग देवाच्या वचनाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया। प्रेमळ देवबापा, आम्ही पुन्हा एक वार ख्रिस्त येशूच्या नावामध्ये तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो, कारण तू आमचा देव आहेस, आम्ही तुझी लेकरं आहोत। आज मोठ्या आनंदाने प्रभू आम्ही तुझ्या अंगणामध्ये प्रवेश केलेला असताना प्रभू आम्ही प्रार्थना करतो की तू आम्हाला निवडून घेतलेला आहेस। प्रभू आम्ही तुझी लेकरं आहोत आणि त्याच विश्वासानं प्रभू आजची असणारी संपूर्ण भक्ती आम्ही तुझ्या हातामध्ये देतो। जरी प्रभूजी लॉकडाऊनमुळे मंदिरं बंद आहेत, चर्चेस बंद आहेत, तरी पण प्रभू परमेश्वर आज गृहोपासनेच्या द्वारे तू आमची भेट घेत आहेस, तुझ्या वचनाच्या द्वारे पुन्हा एक वार आमच्या संगती संधान साधत आहेस। आम्ही त्याबद्दल तुझ्या नावाला धन्यवाद देतो। गौरवी देवबापा, आम्ही आमचं समर्पण तुझ्या हातामध्ये करतो। आज घरामध्ये होणारी प्रत्येक भक्ती येशूच्या नावामध्ये आशीर्वादाची तू कर। गायलं जाणारं प्रत्येक गीत प्रभूजी दानार्पणाची सेवा आहे, मध्यस्थीच्या प्रार्थनेची सेवा आहे, वचन ऐकण्याची सेवा आहे, त्या प्रत्येक सेवा प्रभूजी कुटुंबियांकडून आशीर्वादित तू करून घे। जिवंत देवबापा, आम्ही प्रार्थना करतो येणारं वचन आम्हा प्रत्येकासाठी आशीर्वादाचं तू कर। होऊ दे पुन्हा एक वार प्रभूजी तुझ्या वचनामध्ये असणारं सार्वभौमत्व प्रभूजी त्यातून आम्हाला प्रगट व्हावं, तुझ्या असणाऱ्या इच्छा देवबापा त्यातून प्रगट व्हाव्यात, यासाठी विशेष करून देवबापा आम्ही आमचं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करतो। तुझी दया, तुझी कृपा तू आणि देवबापा तुझ्या नावाचा गौरव करून घे। मान महिमा गौरव आदर आणि सन्मान तुला दे। धन्य तारणारा आमचा प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्याद्वारे प्रार्थना केली म्हणून तू आहे, आमेन। या आपण सर्वजण पुन्हा एक वार देवाच्या वचनाकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत। जी असणारी उपासनेची असणारी किंवा उपासनेची पद्धत जी व्हॉट्सअपच्या द्वारे आपल्याला पोहोचवण्यात आलेली आहे, त्या असणाऱ्या ऑर्डरनुसार किंवा त्या असणाऱ्या सिरीजनुसार आपण आजची उपासना, आजची भक्ती आपल्या घरामध्ये करणार आहात। या विश्वासानं आपण पुन्हा एक वार आपण पुढे जाऊया, देवाच्या वचनाकडे थोड्या वेळ आपण लक्ष केंद्रित करूया। आजच्या असणाऱ्या शास्त्र भागाच्या द्वारे स्तोत्र संहिता की जे 100व्या अध्यायामध्ये जे लिहिलेलं आहे, त्या स्तोत्र संहितेच्या अध्यायाकडे आपण थोड्या वेळ लक्ष केंद्रित करू आणि या अध्यायाच्या द्वारे आपण थोड्या वेळ देवाच्या वचनावर मनन आणि चिंतन करू। त्याच्या अगोदर काही सूचना आहेत। वास्तविक पाहता मला अगोदर सूचना द्यायच्या होत्या, पण संदेशाला सुरुवात केल्यानंतरच मी सूचना देतो। दोन महत्त्वाच्या सूचना आहेत, त्या हे आहेत की थोड्याच दिवसामध्ये AWFच्या द्वारे जे फीड माय पीपलचं असणारं जे रिलीफ वर्क आहे की जे ग्रॉसरीच्या द्वारे आपण गरजवंतांपर्यंत पोहोचवणार आहोत, त्याची तारीख, त्याची वेळ आपल्याला थोड्याच दिवसामध्ये किंवा 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला डिक्लेअर केली जाईल आणि आपल्याला फोन येईल आणि त्यानुसार त्या वेळेनुसार आपल्याला चर्चच्या प्रांगणामध्ये यायचं आहे। आणि जे गरजवंत आहेत, ज्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही, पेन्शन नाही किंवा कुठल्याही प्रकारचा मोबदला दिला जात नाही, ज्यांची नोकरी गेलेली आहे, असे जे प्रियजन आहेत यांच्यासाठी AWF द्वारे, अलायन्स वर्ल्ड फेलोशिपच्या द्वारे आणि चर्चच्या माध्यमातून काही मदत त्या ठिकाणी केली जाणार आहे। तर जरूर आपण त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आज या प्रभुवारी सायंकाळी 5 वाजता पुन्हा एक वार लहान लेकरांचं जे संडे स्कूल आहे ते सायंकाळी बरोबर 5 वाजता झूमच्या माध्यमातून होणार आहे। त्याची लिंक दुपारपर्यंत आपल्याला पाठवली जाईल। कृपा करून आपल्या पाल्यांना, आपल्या मुलांना बरोबर 5 वाजता ह्या झूम लिंकच्या द्वारे त्या ठिकाणी हजर राहण्यास सांगा। कंटाळा करू नका, आळशीपणा करू नका,
यासाठी की आम्ही ज्यावेळेस ऑनलाईन स्कूल चालू होती, क्लासेस चालू होते, त्यावेळेस त्यांना झोपेतून उठवून आम्ही त्यांना त्या क्लासेससाठी बसवलेलं आहे. अगदी त्याच पद्धतीचा वापर, त्याच गोष्टींचा वापर आम्हाला ह्या असणाऱ्या संडे स्कूलसाठी सुद्धा करणं गरजेचं आहे. कारण तिथं जर आम्ही त्यांना शिस्त लावायचा प्रयत्न करतो आणि तिकडं जर शाळेतल्या असणाऱ्या त्या सेक्युलर एज्युकेशनसाठी जर आम्ही त्यांना एवढ्या असणाऱ्या महत्त्वपूर्ण रीतीने आम्ही त्यांना त्या गोष्टीकडे आम्ही जर प्रवृत्त करतो, तर ही त्याच्यापेक्षा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यांचं आत्मिक जीवन नीटनेटकं कसं होईल या संबंधामध्ये आम्ही जो प्रयत्न करत आहोत, त्या प्रयत्नाला देवबाप तर यश देईल, पण ह्याच्यामध्ये पालकांचं इनिशिएटिव्ह असणं, पालकांचं सहभागीपण असणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे त्यांच्या अभ्यासाची, त्यांच्या बाकीच्या गोष्टींची काळजी तुम्ही घेत होतात, अगदी त्याच रीतीने संडे स्कूलमध्ये होणाऱ्या अभ्यासक्रमाची, संडे स्कूलमध्ये सांगितल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीची काळजी बारकाईनं ही पालकांनी घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, जे झूमच्या द्वारे संडे स्कूल होत आहे, जरूर आपल्या मुलांना शिस्तबद्ध रीतीने त्या ठिकाणी बसवा. कारण ही पिढी येणाऱ्या वर्षामध्ये या मंडळीचे आधारस्तंभ म्हणून उभे राहणार आहेत. आणि म्हणून ही पिढी घडवत असताना सिरियस होऊया आणि मोठ्या विश्वासानं या संडे स्कूलमध्ये त्यांना आपण त्या ठिकाणी एनकरेज करूया. येऊया आपण देवाच्या वचनाकडे थोड्या वेळ आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. जो शास्त्र भाग आपल्याकडे व्हॉट्सअपच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे, स्तोत्र संहिता याचा 100वा अध्याय, आणि या 100व्या अध्यायामध्ये असणारी अवघी 5 वचनं आम्हाला देवाच्या असणाऱ्या सार्वभौमत्वाविषयी प्रगट करतात. आणि म्हणून आजच्या संदेशालाच आपण जे शीर्षक दिलेलं आहे, ते शीर्षक आहे परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. आणि म्हणून स्तोत्र करता या 100व्या स्तोत्राच्या द्वारे आम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट हायलाइट करू इच्छितो, आणि ती महत्त्वपूर्ण गोष्ट ही आहे की आम्ही हे जाणून घेणं गरजेचं आहे की परमेश्वर जो आहे तोच आमचा देव आहे. आम्ही हे जाणणं गरजेचं आहे की ज्या परमेश्वरासाठी मी कार्य करत आहे, ज्या परमेश्वराच्या नामामध्ये मी उभा आहे, ज्या परमेश्वराच्या असणाऱ्या आशीर्वादांची अपेक्षा मी करत आहे, तोच माझा देव असणं गरजेचं आहे. मी पुढे आल्यानंतर सांगणार आहे की नक्की आमची आत्मिक जीवन गाडी जी आहे ही कुठं बदलते, आमच्या प्रायोरिटीज कशा चेंज होतात. आणि म्हणून आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही ह्या असणाऱ्या वाक्याला, आम्ही ह्या असणाऱ्या वचनाला आम्ही त्या ठिकाणी बघणार आहोत. परमेश्वर हाच देव आहे हे जाण. ज्यावेळेस परिस्थिती कठीण आहे, ज्यावेळेस पवित्र शास्त्राच्या किंवा वचनांच्या विपरीत गोष्टी आमच्या जीवनामध्ये होत आहेत, ज्यावेळेस मनुष्याचा आणि पर्यावरणाचा असणारा जो समतोल आहे तो बिघडत असताना आम्हाला दिसत आहे, निसर्गाचं असणारं क्रूरता आम्हाला आता त्या ठिकाणी वेगवेगळ्या वादळांच्या द्वारे, वेगवेगळ्या गर्जनेच्या द्वारे, राष्ट्रावर उठण्याच्या द्वारे ज्या गोष्टी, ज्या निसर्गाची क्रूरता जी आमच्या समोर त्या ठिकाणी येऊन उभी होत आहे, निसर्गाचं आणि मनुष्याचं नातं दिवसेंदिवस बिघडत चाललेलं आहे. अराजकता त्या ठिकाणी येत आहे, अपरिपक्वता त्या ठिकाणी येत आहे, अधीरता त्या ठिकाणी जागा करत आहे, अपवित्रता अनेक घरांमध्ये, अनेक वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी उभी राहत आहे. नीतिमत्तेचं, नैतिकतेचा असणारा लवलेशही कुठं दिसेनासा आता त्या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून आजच्या काळामध्ये ज्या ठिकाणी आमच्या अंतःकरणाचा चुराडा होत असताना आम्हाला दिसतो, प्रत्येक प्रोफेशन मध्ये आता प्रॅक्टिकॅलिटी, वास्तववादी गोष्टी होत असताना आम्हाला दिसत आहेत. अगदी त्या काळामध्ये देवाचं वचन आमच्या समोर येतं, देवाचं वचन आमच्याशी बोलू लागतं, आणि ते आम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतं की परमेश्वर हाच देव आहे हे जाणणं तुमचं आणि माझं आद्य कर्तव्य आहे. ज्या ठिकाणी आमच्या घरातले एक व्यक्ती हे जग सोडून जात आहे. माझी एक क्लासमेट आहे की जी पुण्यामध्ये राहते, आणि ती पुण्यामध्ये राहत असताना या कोविडच्या असणाऱ्या या भयानक सिच्युएशन मध्ये तिचं कुटुंब अडकलं गेलं. एके दिवशी तिचे वडील वारले, त्याच्यानंतर त्या मुलीचा असणारा भाऊ थोड्याच
दिवसामध्ये मारला गेला, ते होत नाही तर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिची बहीण जी आहे ती पुन्हा एकदा त्या ठिकाणी तिचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला त्या ठिकाणी आढळून आला. आणि या सर्व गोष्टींकडे, सर्व विवंचनेकडे ज्यावेळेस तिने लक्ष केंद्रित केलं, त्यावेळेस तिच्या मुखातून हे वाक्य निघालं की ज्या माझ्या भावाने देवाचा अतिशय सन्मान केला, ज्या माझ्या पित्याने देवाला कधी, परमेश्वराला कधी टाकलं नाही, कधी सोडलं नाही, ज्या माझ्या बहिणीने परमेश्वराकडे आपली सर्व आस लावली, माझे भाऊ, माझी बहीण, माझे वडील ज्यावेळेस या सर्व कठीणतेमधून जात होते, त्यावेळेस देव कुठे होता? अनेक ठिकाणी आता नास्तिकवाद डोकं वर काढत आहे. देव नाही ही संकल्पना अनेकांच्या अंतःकरणामध्ये रुजू लागलेली आहे. मेडिसिन्स, वेगवेगळे स्टिरॉइड्स, वेगवेगळे असणारी उपकरणं, वेगवेगळे असणारी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, वेगवेगळे असणारी माध्यम, यांच्यावर आमचा विश्वास जास्त त्या ठिकाणी प्रगल्भ होत चाललेला आहे. अशा ठिकाणी, अशा कठीणतेमध्ये देवाचं वचन आमच्यामध्ये उभं राहतं आणि ते म्हणतो परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. जगामध्ये नास्तिकवाद, भौतिकवाद हा वाढू लागला. स्केप्टिसिझम, नरकवासी असणाऱ्या विचारांना त्या ठिकाणी प्रगल्भता मिळू लागली. इस्रायल पॅलेस्टाईनचं असणारं युद्ध आम्हाला त्या ठिकाणी दिसतं. छोट्या मोठ्या देशांच्या असणाऱ्या लढायांच्या अवय आम्हाला त्या ठिकाणी ऐकू येतात. प्रत्येक जण, प्रत्येक देश हा आपापल्या प्रत्येकाच्या बॉर्डरसाठी त्या ठिकाणी, प्रत्येकाच्या सीमा प्रश्नावर त्या ठिकाणी डोकं वर काढत आहे. डिजिटल वॉर त्या ठिकाणी होत आहे, न्यूक्लिअर वॉर त्या ठिकाणी होत आहे. प्रत्येक देश आपलं अस्तित्व दाखवण्यामध्ये मग्न झालेला असताना वेगवेगळे देश आपापल्या देशासाठी एक वेगळं स्टँड त्या ठिकाणी घेत आहेत. या सर्व गोष्टींच्या विपरीत पवित्र शास्त्र, देवाचं वचन आमच्यामध्ये उभं राहतं आणि ते म्हणतं परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. जगातली असणाऱ्या प्रत्येक गोष्टींचा उपभोग ज्यावेळेस मनुष्य घेऊ लागला आणि कुठेतरी येऊन एका असणाऱ्या ठिकाणी येऊन ज्यावेळेस त्याला कळालं की नाही, आता शेवटी माझा हा नाश आटळ आहे, मला जे करायचं होतं ते मी केलं, पण ते केल्यानंतर सुद्धा माझ्या अंतःकरणामध्ये शांती नाही, ते केल्यानंतर सुद्धा मला कुठल्याच प्रकारचं समाधान प्राप्त होत नाही, ते केल्यानंतर सुद्धा माझ्या जीवनामध्ये ज्या प्रकारचा आनंद येणं गरजेचं आहे त्या प्रकारचा आनंद माझ्या जीवनामध्ये नाही, ज्या प्रकारे मी माझ्या स्वतःला तयार केलं, ज्या प्रकारे मी माझं अस्तित्व जगाच्या समोर ठेवू लागलो, या सर्व गोष्टी मला तर अधिक नश्वरतेकडे घेऊन जात आहेत, माझा नाश हा अटळ आहे. हे सर्व होत असताना त्याही वेळेस देवाचं वचन आमच्यामध्ये उभं राहतं आणि ते म्हणतं परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. हे बंधू आणि भगिनींनो, स्तोत्र संहिता 100 हे उपकार मांडण्याचं स्तोत्र आहे. हे उपकार मांडण्याचं स्तोत्र आहे की ज्याच्यामध्ये हा असणारा जो लेखक आहे, हा असणारा जो स्तोत्रकर्ता आहे, हा परमेश्वराचे उपकार मानायला, परमेश्वराचा जय जयकार करायला थांबत नाही, मागं पुढं बघत नाही. आणि असं हे स्तोत्र ज्यावेळेस, या स्तोत्राकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की ज्या वचनामध्ये आम्हाला आज देवाचं वचन एक रिमाइंडर देऊ इच्छितो आणि ते रिमाइंडर हे आहे माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, परमेश्वर हाच देव आहे हे तुम्ही आणि मी जाणून घेणं या कठीण काळामध्ये, या विपरीत पिढीमध्ये, या कुटील काळामध्ये, या असणाऱ्या ज्यावेळेस आमच्या आजूबाजूला सगळी निगेटिव्हिटी भरलेली आहे, ज्यावेळेस आम्हाला दिसत आहे की माझ्या आजूबाजूला कितीतरी नश्वरता आहे, माझ्या आजूबाजूला कितीतरी घाणेरड्या गोष्टी आहेत, माझ्या आजूबाजूला कितीतरी असे लोक आहेत की जे म्हणतात की देव नाही, देवाचं अस्तित्व नाही. फ्रेडरिक नीत्शे नावाचा एक असणारा एक मनुष्य, एक उत्तम लेखक की त्याचं घराणं हे सेवा कार्यामध्ये होतं, त्याने एक स्टेटमेंट केलं आणि त्याचं स्टेटमेंट हे होतं की गॉड इज डेड. देवाचा मर्डर झाला आणि देवाला कोणी मारलं तर देवाला आम्ही मारलं.
प्रिय बंधू आणि भगिनींनो, या अशा या कठीण काळामध्ये तुम्ही आणि मी उभे असताना देवाचं वचन आज पुन्हा एक वार आम्हाला रिमाइंड करतं, ज्या वेळेस आमचे सगळे सोयरे आम्हाला सोडून गेलेले आहेत, ज्या वेळेस आम्ही कधीच विचार केला नव्हता की ही व्यक्ती माझ्या जीवनातनं त्या ठिकाणी निघून जाईल, माझ्या सोबत्याचा मृत्यू त्या ठिकाणी होईल, अचानक क्षणात आणि निमिषात कोणीतरी माझा सहकारी, माझा बंधू, माझी बहीण, माझा पती, माझी पत्नी, माझी लेकरं, माझी सासू, माझी आई, माझ्या असणारे जवळचे लांबचे नातेवाईक, मला हे जग सोडून जावं लागेल, हा विचार कधीच केला नाही. आणि अशा कठीण काळामध्ये तुम्ही आणि मी उभे असताना आज देवाचं वचन स्तोत्र 100 आणि 3च्या माध्यमातून आम्हाला हे सांगू इच्छितं की परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. अनेकांनी देवाच्या अस्तित्वावर प्रश्न उभे केले, अनेकांनी देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह तयार केले. अनेक जण म्हणू लागले की देवच नाहीये, देव जर असता तर आमची लोक वाचली असती. अनेकांनी देवाच्या असणाऱ्या अस्तित्वावर आर्ग्युमेंट करायला सुरुवात केली, अनेकांनी देवाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह टाकायला सुरुवात केली. आणि त्यांच्यासाठी देव उभा राहतो आणि म्हणतो परमेश्वर हाच देव आहे हे जाण. बंधू आणि भगिनींनो, अनेक वेळेस ज्यावेळेस आम्ही ह्या असणाऱ्या वचनाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो त्यावेळेस आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की का देवाचा आत्मा या स्तोत्रकर्त्याला लिहायला लावतो की परमेश्वर हाच देव आहे हे जाणं. मी तुमच्यासाठी हे स्तोत्र 100 वाचतो आणि त्याच्यानंतर मग आपण या स्तोत्र 100 कडे किंवा या असणाऱ्या एका वचनाकडे आपण लक्ष केंद्रित करूया. त्या ठिकाणी येण्याप्रमाणे म्हटलेलं आहे, अहो पृथ्वीवरील सर्व लोक हो, परमेश्वराचा जय जयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा, गीत गात त्याच्या पुढे या, परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, त्यानेच आम्हाला उत्पन्न केले, आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या पूर्णातील कळप आहोत. त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या द्वारात स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा, त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा, कारण परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन आहे आणि त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते. ज्याची सत्यता पिढ्यानपिढ्या टिकते, जो देवाची दया सनातन आहे, एवढंच केवळ नाही की ज्याच्या अंगणामध्ये प्रवेश केल्यानंतर, ज्याचा धन्यवाद केल्यानंतर जो आम्हाला अगणित अशा आशीर्वादाने भरतो, तो देव तुम्हाला आणि मला या कठीण आणि विपरीत पिढीमध्ये आम्हाला रिमाइंडर देत आहे. आणि ते रिमाइंडर हे आहे की परमेश्वर हाच देव आहे हे आम्हाला जाणणं गरजेचं आहे. We must know that Lord is God. आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे, आम्हाला त्याची जाणीव होणं गरजेचं आहे, आम्हाला ते जाणणं गरजेचं आहे की ज्या परमेश्वराच्या संगती मी चालत आहे, ज्या परमेश्वरावर मी माझं सर्वस्व विसंबून टाकलेलं आहे, ज्या परमेश्वराविषयी मी आतुर झालेलो आहे, जो परमेश्वर माझा भाव विषय आहे, तोच माझा देव आहे की दुसरा कोणीतरी माझा देव आहे, याचा विचार तुम्ही आणि मी करणं गरजेचं आहे. पुढे आल्यानंतर मी बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी सांगणार आणि म्हणून आज त्या गोष्टीकडे आम्ही लक्ष केंद्रित करत आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की देव आहे आणि देवाचं अस्तित्व आजही या जगामध्ये आहे. काही काळानंतर किंवा काही निमित्त झालं म्हणून आम्ही देवाला सर्टन गोष्टी किंवा सर्टन प्रश्न आम्ही विचारू शकत नाही. हे का झालं याच्याविषयी आम्ही देवासंगती आर्ग्युमेंट करू शकत नाही, कारण तो सर्वसमर्थ देव आहे, ज्याची आकलन शक्ती ही तुमच्यापेक्षा आणि माझ्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्वश्रुत आहे. ज्या देवाच्या मागे आम्ही चालत आहोत, ज्या देवा संगती आम्ही मार्गक्रमण करत आहोत, तो देव साधा देव नाही. आणि म्हणून आम्हाला बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून इंग्लिश मध्ये जर आम्ही बघितले NIV व्हर्जन मध्ये तर 2 शब्द वापरले गेले आणि 2 शब्द हे आहेत. पहिला जो शब्द आहे त्या शब्दामध्ये लॉर्ड हा शब्द परमेश्वरासाठी वापरला गेला आणि देवासाठी जर शब्द वापरला गेला तर तो गॉड हा शब्द वापरला गेला की ज्याला थिओस आपण म्हणतो. आणि या दोन्ही शब्दांकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं, लॉर्ड साठी जो शब्द हिब्रू मध्ये वापरला गेला त्याला म्हटलेला आहे याह्वे किंवा यहोवा, की ज्याला आपल्याला स्पेल करता येत नाही, ज्याला आम्ही YHWH
YHWH मध्ये आम्ही ज्याला पाहतो, जो आमचा यावे आहे, जो आमचा परमेश्वर आहे, की जो न बदलणारा देव आहे. आणि ज्यावेळेस गॉड हा शब्द ज्यावेळेस वापरला गेला किंवा उपयोगामध्ये आणला, त्यावेळेस या असणाऱ्या गॉड शब्दाचं बरोबर उत्पत्तीमध्ये ज्याप्रमाणे म्हटलेले की चला आपण आपल्या सदृश्यतेमध्ये मनुष्याला घडवू, आपल्या ह्या शब्दामध्ये ज्याप्रमाणे प्लुरल आलं आणि ज्याप्रमाणे त्या ठिकाणी देवासाठी एलोहिम हा शब्द वापरला, अगदी तोच शब्द एलोहिम हा सुद्धा ह्या ठिकाणी वापरलेला आहे. आणि म्हणून आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की ज्या ठिकाणी एथिइझम डोकं वर काढत आहे, ज्या ठिकाणी अनेकांच्या जीवनामध्ये नो गॉड बिलीफ ही हा कन्सेप्ट त्या ठिकाणी रुजत चाललेला आहे, अशा कठीण काळामध्ये आजही देवाचं वचन पॉझिटिव्हली आम्हाला हे सांगतं की मी तुमचा देव आहे, परमेश्वर हाच देव आहे, हे तुम्ही आणि मी जाणणं गरजेचं आहे. प्रिय बंधू आणि भगिनींनो, अनेक वेळेस होतं काय, मनुष्याला जे दिसत नाही त्याच्यावर विश्वास ठेवणं आजकाल अतिशय कठीण होत राहिलेलं. पहिले कोरिंथियाचा मला वाटतं 2रा अध्याय आणि 14व्या वचनामध्ये आम्हाला ह्या प्रकारचं वचन त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आजची पिढी या विचारांमध्ये अग्रेसर होत आहे. अनेक वेळेस हे म्हटलं जातं, एक तर बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. आणि म्हणून अशा कठीण परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आमची पिढी येऊन उभी राहिलेली आहे, आम्हाला त्यांना हे सांगणं गरजेचं आहे की ज्या परमेश्वराच्या संगतीत तुम्ही कनेक्टेड आहात, ज्या परमेश्वरावर तुम्ही तुमचा हवाला टाकलेला आहे, ज्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये तुम्ही एकवट येत आहात, तोच परमेश्वर तुमचा देव असावा हे तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे. हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. अल्बर्ट डग्लस नावाचा देवाचा सेवक त्याच्या एका वचनामध्ये किंवा त्याच्या असणाऱ्या लिखाणामध्ये म्हणत असताना म्हणतो, पवित्र शास्त्राच्या व्यतिरिक्त देवाच्या अस्तित्वाचा पुरावा हा आहे की माझी आणि त्याची प्रार्थनेच्या द्वारे असणारी सहभागिता. देव आहे हे मी कबूल करतो यासाठी, कारण तो माझी प्रार्थना ऐकतो आणि मी त्याच्याशी बोलू लागतो, तो माझ्या प्रार्थनेचं उत्तर देतो. हा पुरावा आहे की देवाचं अस्तित्व आजही आहे. परमेश्वर हा देव आहे हे मी जाणून घेतलेलं आहे. काही वर्षांपूर्वी पुण्याच्या कोरिंथियन्स क्लबमध्ये डॉक्टर रवी झकेरस त्या ठिकाणी आले होते आणि त्यांच्या संगती नोबेल पारितोषिकासाठी 2दा नॉमिनी झालेले डॉक्टर हेनरी शेफर सेकंड हे त्या ठिकाणी आले होते. आणि या सायंटिस्ट आणि या असणाऱ्या शास्त्रज्ञानं, या रिसर्चर असणाऱ्या माणसाने, मनुष्याने त्या ठिकाणी अनेक दुवे दिले, अनेक स्टेटमेंट सांगितले की ज्या स्टेटमेंट्सच्या द्वारे वेगवेगळे जे सायंटिस्ट आहेत, जे फिजिशियन आहेत, जे रिसर्चर आहेत, ते एका सेंट्रलाइज असणाऱ्या स्टेटमेंटवर आले. आणि त्यांचं स्टेटमेंट हे होतं की आम्ही एवढा सर्व प्रकारचा शोध लावला, आम्ही एवढ्या सर्व प्रकारच्या गोष्टी आम्ही आमच्या त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये आणल्या, पण देवाचं अस्तित्व आहे हे नाकारायला आम्ही डेअरिंग केली नाही. आम्ही हे आज विश्वासाने म्हणतो की देवाचं अस्तित्व आहे आणि देव आहे. वेगवेगळ्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये काम करणाऱ्या अनेकांनी हे स्टेटमेंट्स केले, अनेक सायंटिस्ट लोकांनी हे स्टेटमेंट केले. वर्नर कार्ल हिसेनबर्ग की ज्याला फिजिक्स मध्ये नोबेल मिळालं, त्याचं स्टेटमेंट हे प्रिय बंधू आणि भगिनींनो, तो म्हणतो, पहिला सायन्सचा दृष्टिकोन यदाकदाचित तुम्हाला सांगेल की देव नाही. ज्यावेळेस तुम्ही पहिल्या दृष्टिकोनामध्ये ज्यावेळेस सायन्सकडे पाहतात, त्यावेळेस कदाचित तुम्हाला हे वाटेल की आता देवाचं अस्तित्व संपुष्टात आलं. पण जसं तुम्ही सायन्सला, विज्ञानाला ज्यावेळेस प्रश्न विचारत राहाल, त्याच्यामध्ये अधिक आणि अधिक खोलवर त्या ठिकाणी जात राहाल, त्यावेळेस तुम्हाला कळेल की तुमचा सर्वसमर्थ देव त्या ठिकाणी उत्तर देण्यासाठी तयार आहे आणि तो तुमची वाट पाहत आहे. एक अननोन ऑथर जो आहे तो त्या ठिकाणी त्याच्या एका पुस्तकामध्ये किंवा एका त्याच्या संदेशामध्ये म्हणत असताना म्हणतो, मी देवावर विश्वास ठेवतो यासाठी नाही की मी धार्मिक कुटुंबात जन्मलो. लक्षात घ्या,
तो म्हणतो मी देवावर विश्वास ठेवतो, यासाठी नाही की मी धार्मिक कुटुंबात जन्माला आलो, माझे आई वडील धार्मिक होते म्हणून मी देवावर विश्वास ठेवत नाही, मी चर्चला जात होतो म्हणून मी देवावर विश्वास ठेवत नाही, मी देवावर विश्वास ठेवतो यासाठी कारण मी स्वतःहून त्याच्या अस्तित्वाचा अनुभव घेतलेला आहे. अनेक वेळेस आम्ही देवावर विश्वास ठेवतो पण त्याच्या अस्तित्वावर एक मोठं प्रश्नचिन्ह आम्ही त्या ठिकाणी ठेवत राहतो. अनेक वेळेस आमच्यासाठी जो परमेश्वर आहे तो वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे, वेगवेगळ्या असणाऱ्या गुणधर्मांच्या द्वारे, त्याचा असणारा जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या कॅरेक्टरिस्टिक्सच्या द्वारे, गुणवैशिष्ट्यांच्या द्वारे आमचा देव परमेश्वराच्या स्वरूपामध्ये आमच्या समोर उभा राहतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्या परमेश्वराकडे तुम्ही लक्ष केंद्रित करत आहात, ज्या परमेश्वराकडे तुम्ही तुमची नजर लावून आहात, जो परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करत आहे, जो परमेश्वर तुम्हाला हील करत आहे, जो परमेश्वर तुमच्या जीवनातली भवितव्य त्या ठिकाणी स्थिर करत आहे, ज्या परमेश्वराविषयी तुम्ही त्या ठिकाणी विचार करत आहात, का तोच परमेश्वर तुमचा देव आहे का हे तुम्ही जाणून घेतले का? स्तोत्र 46 आणि त्याच्या 10व्या वचनामध्ये स्तोत्रकर्ता त्या ठिकाणी म्हणत असताना स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हणतो, स्तोत्र 46 आणि त्याचं 10वं वचन, तो म्हणतो शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे, राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीभर माझा महिमा वाढेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा देव, या देवाचं अस्तित्व आम्हाला स्पष्टपणे या वचनातून दिसून येतं आणि तो स्पष्टपणे म्हणतो की शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे, मीच देव आहे. एवढंच काय, ज्यावेळेस इस्रायलाला परमेश्वराने त्या असणाऱ्या गुलामगिरीतून बाहेर काढलं आणि गुलामगिरीमधून बाहेर काढल्यानंतर ज्यावेळेस पहिला वलांडण सण त्या ठिकाणी साजरा केला गेला आणि पहिल्या वलांडण सणाच्या नंतर त्या ठिकाणी मोशेला त्या ठिकाणी जे नियमशास्त्र किंवा जे नियम त्या ठिकाणी दिले गेले, ज्या 10 आज्ञा त्या ठिकाणी त्याला दिल्या गेल्या, त्यातली पहिली आज्ञा सर्वसमर्थ परमेश्वर त्या ठिकाणी म्हणत असताना म्हणतो की माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावे, माझ्याखेरीज तुला वेगळे देव नसावे. अनेक वेळेस आमच्या जीवनामध्ये तेच होतं. अनेक वेळेस ज्या परमेश्वराच्या दृष्टिकोनामध्ये आम्ही आमचं मार्गक्रमण करत आहोत, तो परमेश्वर आमचा देव नसून आमचा देव कोणतरी वेगळा झालेला आहे. आणि आजची जागतिक परिस्थिती आज आम्हाला तेच दाखवते. आम्ही परमेश्वराकडे जरी आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत पण आमच्या अंतःकरणामध्ये एक वेगळाच देव विराजमान झालेला आज आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता या स्तोत्र 100 मध्ये म्हणत असताना म्हणतो की परमेश्वर हाच देव आहे हे जाणा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्याकडून सगळ्यात मोठी भयानक चूक काय झाली माहितीये का? ती भयानक चूक ही आहे की ज्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आम्ही आलो त्या परमेश्वराला आम्ही आमचा देव म्हणून ग्रहण केलं नाही. आणि म्हणून आमच्या जीवनामधल्या प्रायोरिटीज चेंज झाल्या. आमच्या जीवनातल्या असणाऱ्या जो आमचा माइंडसेट आम्हाला करणं गरजेचं होतं आमच्या आत्मिक जीवनामध्ये, तो त्या ठिकाणी शॅटर्ड झाला. अनेक वेळेस आम्ही ज्याप्रमाणे देवाला गौरव देतो ना, अनेक वेळेस आम्ही जो गौरव देतो त्या गौरवामध्ये किंवा त्याच्या असणाऱ्या थँक्स गिव्हिंग मध्ये आमचे आशीर्वाद इन्क्लूड असतात, आम्हाला आमचं आरोग्य इन्क्लूड असतं, आमच्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी देवानं आमच्या जीवनामध्ये नीटनेटक्या केलेल्या आहेत त्या सर्व गोष्टींची गोळाबेरीज त्या असणाऱ्या थँक्स गिव्हिंग मध्ये आणि त्या गौरवामध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड असते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, असे किती लोक आहेत की त्या परमेश्वराच्या त्या दैवीपणासाठी, त्याच्या दैवत्वासाठी, त्याच्या व्यक्तिमत्वासाठी आम्ही त्याचं गौरव आणि त्याचे उपकार मानले. तुम्हाला माहिती आहे का स्तोत्रकर्ता स्तोत्र 63 मध्ये काय म्हणतो? काढा, ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी स्तोत्र 63 काढा आणि त्याचं पहिलं वचन वाचा की ज्या ठिकाणी दावीद हे स्पष्टपणे क्लेम करतो आणि तो म्हणतो, हे देवा तू माझा देव आहेस, हे देवा तू माझा देव आहेस.
मी हस्तेने तुझा शोध करीन. शुष्क रुष्क व निर्जल प्रदेशात माझा जीव तुझ्यासाठी ताणलेला झाला आहे. माझ्या देहालाही तुझी उत्कंठा लागली आहे. परिस्थिती विपरीत असो, परिस्थिती एकदम बेचिराग झालेली असो, परिस्थिती शुष्क असो, परिस्थिती रुष्क असो, परिस्थिती निर्जल प्रदेशासारखी असो, तरीही मी आस्थेने तुझा शोध करीन, कारण हे देवा तू माझा देव आहेस. किती किती ड्रास्टिक आणि किती मोठा आर्ग्युमेंट दावीद ह्या ठिकाणी या स्तोत्रामध्ये देत आहे. तो म्हणतो, हे देवा तू माझा देव आहेस. परिस्थिती कितीही कठीण असो, परिस्थिती कितीही नेगेटिव्हिटी मध्ये असो, परिस्थिती कदाचित पॉझिटिव्ह नसेल, परिस्थिती कितीतरी विपरीत असेल, पण मी आस्थेने तुझा शोध करत राहीन, कारण तू माझा देव आहेस. मी तुझ्या अस्तित्वाचा अनुभव घेतलाय. ज्यावेळेस मी कठीण काळामधून जात होतो त्यावेळेस मी तुझ्या अस्तित्वाचा अनुभव घेतला. ज्यावेळेस माझ्यासाठी उभं राहणारं कोणी नव्हतं त्यावेळेस तू माझ्या संगती उभं राहिलास. मी त्याही वेळेस तुझा अनुभव घेतला. ज्यावेळेस मला समजून सांगणारं कोणी नव्हतं त्यावेळेस तू माझ्या संगती संधान साधलं. त्याही वेळेस मी अनुभव घेतला. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हा दावीद म्हणतो, हे देवा तू माझा देव आहेस. मी आस्थेने तुझा शोध करीन. एवढंच केवळ नाही, जर आम्ही स्तोत्र 62 आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये आलो त्या ठिकाणी तो म्हणतो, माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे. देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहणं. बंधू आणि भगिनींनो, या पवित्र शास्त्रातलं प्रत्येक वचन देवाचं अस्तित्व दर्शवतं. या पवित्र शास्त्रातलं प्रत्येक बाब, प्रत्येक उदाहरण, प्रत्येक असणारा इतिहास, प्रत्येक असणारी ती सत्यता आम्हाला देवाच्या अस्तित्वाविषयी स्पष्टपणे सांगतं. प्रत्येक वचन देवाच्या अस्तित्वानं ओतप्रोत भरलेलं आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला देवाच्या अस्तित्वाची जाणीव आहे का? परमेश्वर हाच देव आहे हे आम्ही जाणले का हो? आम्हाला हे बघणं गरजेचं आहे की आम्ही ह्या कठीण विपरीत परिस्थितीमध्ये आम्ही देवाचं नामस्मरण करणं विसरून गेलोय. देवाची उपासना करणं आम्ही विसरून गेलोय. देवाची आराधना करणं आम्ही विसरून गेलोय. देवाविषयीच्या असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही विसरून गेलोय. देवाने आमच्या जीवनामध्ये काय महत्कृत्य केली हे आम्ही विसरून गेलोय. अनेकांना काय वाटतं माहितीये का, की देव फक्त मंदिरामध्येच आम्हाला भेटतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, ज्यावेळेस आज तुम्ही भक्तीला बसलेला आहात, देव आज तुमच्यामध्ये सुद्धा उपस्थित आहे. कारण देवाचं वचन स्पष्टपणे सांगतं, जिथं 2 आणि 3 आहेत तिथं तो आहे. तो तिथं मी आहे. देवाचं अस्तित्व सर्वत्र आहे, कारण तो सर्वव्यापी देव आहे. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की काय आम्ही त्या देवाला पूर्णपणे अनुभवलं का? डू वी नो गॉड हू इज आवर लॉर्ड? काय मी त्या देवाला ओळखतो का? काय मला त्या देवाचा अनुभव आहे का, जो देव माझा परमेश्वर आहे? आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. यिर्मयाचा ग्रंथ त्याचा 32वा अध्याय आणि त्याच्या 27व्या वचनामध्ये देवाचं वचन म्हणतं की पहा, मी परमेश्वर सर्व मानव जातीचा देव आहे. मला अवघड असे काही आहे काय? इस्रायलाच्या इतिहासाकडे लक्ष आपण जर दिलं तर आम्हाला स्पष्टपणे त्या ठिकाणी समजून येतं, त्या असणाऱ्या अब्रामाला, की जो अजून अब्रामच होता, की जो अजून अब्राहम झालेला नव्हता, त्या अब्रामाला देवानं त्याच्या सेवा कार्यासाठी बोलावलं. निर्गमाच्या 33व्या अध्यायामध्ये 23व्या वचनामध्ये आम्हाला दिसून येतं की ज्या मोशेच्या द्वारे त्या मिस्री लोकांच्या दास्यातनं ज्यावेळेस इस्रायलाला काढलं त्यावेळेस तोच परमेश्वर त्या असणाऱ्या कपारीमध्ये त्या मोशेला लपवतो आणि त्या ठिकाणी त्याचा हात ठेवतो आणि त्याला म्हणतो की तू मला पाहशील पण माझी केवळ पाठ तुला दिसेल. त्या देवाचं अस्तित्व मोशेने नाकारलं नाही, त्या देवाचं अस्तित्व त्या अब्रामाने नाकारलं नाही, इसाकाने नाकारलं नाही, याकोबाने नाकारलं नाही,
त्या मोशेने नाकारलं नाही, त्या अहरोनाने नाकारलं नाही, त्या यहोशवाने नाकारलं नाही, त्या असणाऱ्या शास्त्रांनी नाकारलं नाही. प्रत्येक असणाऱ्या मेजर आणि मायनर प्रॉफिट्स जे आहेत त्यांनी देवाचं अस्तित्व अजिबात नाकारलं नाही. जर ही लोक देवाचं अस्तित्व नाकारत नाही तर प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला आणि मला काय अधिकार आहे की आम्ही देवाच्या अस्तित्वाचा अनादर करावा आणि देवाचं अस्तित्व नाकारावं? काय अधिकार आहे हो? इस्रायलाच्या इतिहासाकडे बघितल्यानंतर आम्हाला वारंवार त्या गोष्टी प्रगट होतात. प्रत्येक वेळेस मोशेनं देवाचं अस्तित्व त्या फारोला विदित केलं. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, पवित्र शास्त्र एकमेव असं पुस्तक आहे की जे आम्हाला देवाच्या अस्तित्वाचा पुरावा देण्यासाठी तयार नाही झालं, तर देव आहे आणि देवाचं अस्तित्व आहे हे फुल प्रूफ रीतीने पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. इट इज नॉट अ टेक्स्ट बुक टू अप्रूव्ह गॉड्स एक्झिस्टन्स. बायबल इज नॉट अ टेक्स्ट बुक टू अप्रूव्ह गॉड्स एक्झिस्टन्स. पवित्र शास्त्र हे देवाच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून नाहीये. देव आहे आणि देवाचं अस्तित्व आहे ह्यासाठी पवित्र शास्त्र आहे. आणि म्हणून आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. इस्रायलाच्या इतिहासाच्या द्वारे देवानं त्याचं अस्तित्व दाखवलं, त्याच्या वचनाच्या द्वारे देवानं त्याचं अस्तित्व दाखवलं. एवढंच केवळ नाही, जर आम्ही बारकाईनं वेगवेगळ्या गोष्टींच्या द्वारे जर बघितलं तर आम्हाला स्पष्टपणे दिसून येतं अजूनही अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्याद्वारे देवानं त्याचं अस्तित्व दाखवलं. आणि त्यातली तिसरी जी गोष्ट आहे ती ही आहे की देवाने त्याचं अस्तित्व तुम्हाला आणि मला त्याच्या सत्सत विवेक बुद्धीच्या द्वारे दाखवलं की जी त्याने ऑलरेडी आम्हाला तयार करत असताना देवानं आम्हाला दिलेली आहे. जो कॉन्शियस देवानं आम्हाला जो दिला त्या कॉन्शियसच्या द्वारे देवानं त्याचं अस्तित्व आम्हा प्रत्येकाला प्रगट केलं. आणि म्हणून ज्या वेळेस आम्ही आमच्या उत्पत्तीकडे ज्यावेळेस आम्ही बघतो, ज्यावेळेस किंवा ज्यावेळेस आम्ही इव्होल्युशनच्या थिअरीकडे ज्यावेळेस आम्ही बघतो, त्यावेळेस आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की देवाच्या निर्मितीतला अतिउच्च कळस जर कोण आहे, देवाच्या निर्मितीतला जर अद्भुत कळस जर कोण आहे तर ते तुम्ही आणि मी आहात, मनुष्य आहे. आणि म्हणून त्याला सुप्रीम बीइंग असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये बघतो त्यावेळेस देवाचं वचन स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हणतं, लेट अस मेक मॅन इन आवर ओन इमेज. चला आपण आपल्याशी सदृश्य असणारा मनुष्य घडवू. आणि म्हणून त्याच्या कॉन्शियसच्या द्वारे त्याने आम्हाला त्या ठिकाणी घडवलेलं आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही रोमकरास पत्रामध्ये ज्यावेळेस येतो, रोमकरास पत्राचा 2रा अध्याय आणि त्याच्या काही वचनांकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला मला सांगू द्या, देवाचं वचन स्पष्टपणे या रोमकरास पत्राच्या असणाऱ्या पहिल्याच वचनामध्ये किंवा दुसऱ्या अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये आम्हाला देवाचं अस्तित्व स्पष्टपणे दाखवून देतं. बघा त्या सत्सत बुद्धीविषयी देवाचं वचन काय सांगतं. त्या ठिकाणी म्हटलेलं 14 आणि 15 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. कारण ज्यांना नियमशास्त्र नाही असे परराष्ट्रीय जेव्हा नियमशास्त्रात जे आहे ते स्वभावतः करीत असतात, तेव्हा त्यांना नियमशास्त्र नाही तरी ते स्वतःच आपले नियमशास्त्र आहे. म्हणजे आता नीट लक्षात घ्या, त्याचं एक्सप्लेनेशन तो पुढे देतो. म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला आहे असे दाखवतात. त्यांच्या बरोबर त्यांची सत्सत विवेक बुद्धी ही त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकांविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात. याच्याही पलीकडे जर आम्ही रोमकरास पत्राचा 1ला अध्याय आणि त्याच्या 18व्या वचनापासून जर आम्ही वाचायला सुरुवात
सुरुवात केली तर या ठिकाणी सुद्धा देवानं दिलेली जी सत्सद विवेक बुद्धी आहे किंवा देवानं जे दिलेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या करवी मनुष्यानं देवाचं अस्तित्व स्वीकारलं. ते स्पष्ट रीतीने देवाला आणि इतरांना ते दिसलं गेलं. आणि म्हणून जर बारकाईने जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे रोम 1:18 मध्ये, वास्तविक जी माणसे अनितीने सत्य दाबून ठेवतात त्यांच्या अभक्तीवर व अनितीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रगट होतो, कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते. लक्षात घ्या, कारण देवाने ते त्यांना दाखवून दिले आहे. देवाने ऑलरेडी दाखवून दिलं. 20व्या वचनामध्ये म्हटलं, कारण सृष्टीच्या निर्मितीपासून त्याच्या अदृश्य गोष्टी म्हणजे त्याचे सनातन सामर्थ्य व देवपण ही निर्मिलेल्या पदार्थावरून ज्ञात होऊन स्पष्ट दिसत आहे, अशासाठी की त्यांना कसलीही सबब राहू नये. तुम्ही आणि मी आर्ग्यू करू शकत नाही की देवाचं अस्तित्व नाहीये. देवाचं अस्तित्व ज्यावेळेस आम्ही नाकारतो त्या अर्थी आम्ही देवानं दिलेली सत्सद विवेक बुद्धी नाकारतो. देवाचं अस्तित्व ज्यावेळेस आम्ही नाकारतो त्यावेळेस ज्या प्रतिरूपामध्ये देवानं आम्हाला बनवलेलं आहे त्या प्रतिरूपाचं असणारं बनवलेली जी इमेज आमची आहे ती सुद्धा आम्ही नाकारतो. त्याची सदृश्यता आम्ही नाकारतो. आणि हे नाकारणारा कोण आहे माहिती का? स्तोत्र संहिता त्याच्या 14व्या अध्यायामध्ये आणि त्याच्या पहिल्याच वचनामध्ये म्हटलेलं आहे, नाही का? तो म्हणतो की मूळ आपल्या मनात म्हणतो देव नाही. जो मूळ आहे तो म्हणतो देव नाही. देवानं त्याचं अस्तित्व ज्ञानाच्या करवी दाखवून दिलं. देवानं त्याचं अस्तित्व निसर्गाच्या करवी दाखवून दिलं. देवानं त्याचं अस्तित्व वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला दाखवून दिलं. God has revealed himself through nature. निसर्गाच्या द्वारे स्तोत्र 91 मध्ये त्यांनी त्याचं अस्तित्व त्या ठिकाणी आम्हाला दाखवून दिलं. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की देव आहे आणि त्याचा शोध आम्ही झटून करणं गरजेचं आहे. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. रोमकरासपत्र 17वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये ज्यावेळेस आर्यपागामध्ये जो पौलानं संदेश दिला त्या संदेशामध्ये सुद्धा देवाची अस्तित्वाची असणारी जी ओळख आहे किंवा देवाचं अस्तित्व हे सुंदर रीतीने संत पौलाने त्या असणाऱ्या मंडळीमध्ये किंवा त्या असणाऱ्या समाजामध्ये त्या लोकांमध्ये त्यांनी त्या ठिकाणी मांडले. कॉस्मॉलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू आम्ही जर बघितलं देवाचं अस्तित्व आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. अँथ्रोपॉलॉजिकल मानववंशशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर आम्ही पाहू लागलो तर देवाचं अस्तित्व आम्हाला त्या ठिकाणी स्पष्टपणे दिसून येतं. उत्पत्तीचा ग्रंथ याचा पहिला अध्याय 26वं वचन, उत्पत्तीचा ग्रंथ याचा पहिला अध्याय 27वं वचन, स्तोत्र संहिता 94 आणि त्याचं 9वं वचन, स्तोत्र संहिता 91 या सर्व असणाऱ्या वचनांच्या द्वारे देवानं त्याचं संपूर्णपणे अस्तित्व आम्हाला वेगवेगळ्या असणाऱ्या गोष्टींच्या द्वारे वचनांच्या द्वारे स्पष्ट रीतीने दाखवून दिलं. चराचरातून देवानं त्याचं अस्तित्व त्याच्या लोकांना प्रगट केलं. आणि म्हणून आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे. आम्ही हे जाणणं गरजेचं आहे की परमेश्वर हाच देव आहे. त्याच्याशिवाय दुसरा देव माझ्या जीवनामध्ये कोणी नाही. अनेक वेळेस आमची सिक्वेन्स कुठं चुकली माहिती का प्रिय बंधू भगिनींनो? आमची सिक्वेन्स अशा ठिकाणी चुकली की ज्या ठिकाणी ती चुकायला नको होती. अनेक वेळेस आम्ही परमेश्वराला हिलर म्हणून आम्ही त्याच्याकडे पाहतो. अनेक वेळेस त्याच्याकडे दयाळू म्हणून, कृपाळू म्हणून, तारणकर्ता म्हणून, तो मंद क्रोध आहे, तो चमत्कार करणारा आहे, तो आरोग्य देणारा आहे, या सर्व गोष्टींच्या माध्यमातून आम्ही आमच्या देवाकडं परमेश्वराकडे पाहण्याचा प्रयत्न करतो. पण अनेक वेळेस आम्ही फेल होतो देवाकडं पाहण्याचा की तो देव आहे, तो आमचा देव आहे की जो कधीही बदलत नाही.
इब्री लोकासपत्रामध्ये तो म्हणतो की तो काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. एवढंच केवळ नाही, ज्यावेळेस आम्ही इब्री लोकासपत्रामध्ये 11व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो आणि 11व्या अध्यायाच्या 6व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो, त्या ठिकाणी म्हटलेले आणि विश्वासा वाचून त्याला संतोष मिळणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे, तो आहे, he exists. And if he exists, because of his existence, I am exist. त्याचं अस्तित्व आहे म्हणून माझं अस्तित्व आहे. त्याचं जर अस्तित्वच नसतं तर माझंही अस्तित्व नसतं. आणि म्हणून पहिल्यांदा आम्ही हे प्रायोरिटाइज केलं पाहिजे की देवाचं अस्तित्व मी मानायला तयार आहे. देव आहे आणि मी त्याला शोधणार आहे. देव माझ्या संगती आहे, हे आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून स्तोत्रकर्ता म्हणतो की परमेश्वर हाच देव आहे हे जाणा, तोच देव आहे याची जाणीव तुम्हाला आणि मला असणं गरजेचं आहे. नव्या करारामध्ये योहान 14 मध्ये लिहिणारा लेखक स्पष्टपणे तो म्हणतो, येशू म्हणतो ज्यांनी मला पाहिले त्यांनी पित्याला पाहिलं. मगाशी मी इब्री 11:6 मध्ये म्हटलं, तो म्हणतो की आणि विश्वासा वाचून त्याला संतोष मिळणे अशक्य आहे, कारण देवाजवळ जाणाऱ्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो आहे आणि त्याचा शोध झटून करणाऱ्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. देवानं त्याचं अस्तित्व त्याच्या निर्मितीद्वारे प्रकट केलं. देवानं त्याचं अस्तित्व त्याच्या पवित्रतेद्वारे प्रकट केलं. देवानं त्याचं अस्तित्व त्याच्या नीतिमत्तेद्वारे प्रकट केलं. देवानं त्याचं अस्तित्व त्याच्या कृपेद्वारे प्रकट केलं. देवानं त्याचं अस्तित्व त्याच्या प्रीतीद्वारे प्रकट केलं. देवानं त्याचं अस्तित्व त्याच्या विश्वासाच्या द्वारे प्रकट केलं. देवानं त्याचं अस्तित्व त्याच्या गौरवाद्वारे प्रकट केलं. त्याच्या सत्तेच्या द्वारे प्रकट केलं. अग्नीद्वारे प्रकट केलं. त्याच्या दयेद्वारे प्रकट केलं. त्याच्या महानतेद्वारे प्रकट केलं. त्याच्या प्रकाशाच्या द्वारे प्रकट केलं. त्याच्या असणाऱ्या न बदलणाऱ्या स्वभावाच्या द्वारे त्याने ते प्रकट केलं. आणि एवढंच केवळ नाही तर देवानं त्याचं अस्तित्व त्याच्या पवित्रतेच्या द्वारे आणि त्याच्या परिपक्वतेच्या द्वारे, त्याच्या पूर्णतेच्या द्वारे तो आम्हाला ते प्रकट करतच गेला. आणि अनेक वेळेस आम्ही त्या देवाचं अस्तित्व नाकारत गेलो. बंधू आणि भगिनींनो, परमेश्वर देव आहे हे आम्ही जाणायला तयार आहोत. जो जाणतो तो त्याच्या सार्वभौमत्वाच्या अधिकारामध्ये रममाण होतो. तो जाणतो तो प्रत्येक वेळेस म्हणतो की तुझं राज्य येव. जो जाणतो तो प्रत्येक वेळेस म्हणतो तुझं राज्य येव. जो जाणतो तो त्याच्या कृतीवर आणि त्याच्या अस्तित्वावर कधीच प्रश्नचिन्ह टाकत नाही. काय परमेश्वर हाच देव आहे हे मी जाणले. माझ्यासाठी परमेश्वर हिलरच आहे का? माझ्यासाठी परमेश्वर चमत्कार करणाराच आहे का? माझ्यासाठी परमेश्वर दयाळूच आहे का? माझ्यासाठी परमेश्वर क्षमा करणाराच आहे का? माझ्यासाठी परमेश्वर मंदक्रोध आहे का? माझ्यासाठी परमेश्वर नीतिमत्तेमध्ये चालवणारा आहे का? माझ्यासाठी परमेश्वर मला आशीर्वाद देणार आहे का? का माझ्यासाठी परमेश्वर हा माझा देव पहिला नाही ह्याचा विचार करणं गरजेचं आहे. याची जाण आम्हाला असणं गरजेचं आहे. त्याची जाणीव आम्हाला असणं गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस ती आम्हाला जाणीव येईल त्यावेळेस आम्ही त्या परमेश्वराच्या पवित्रतेमध्ये आम्ही रममाण होऊ आणि देवाचं असणारं जे दैवत्व आहे, देव म्हणून त्याचा सन्मान आम्ही निस्वार्थपणे त्या देवाला द्यायला लागू. कारण हा देव हा सगळ्या देवांसारखा देव नाही. He is not a common God. He is uncommon God who is still interested to do uncommon things in our life. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, काय आम्ही अशा देवाच्या मागे चालत आहोत जो देव तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आजही आमच्या जीवनामध्ये अद्भुत कृत्य करायला तयार आहे. देव करो या वचनाच्या द्वारे तो तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. या आपण डोळे झाकूया. सर्व मान महिमा गौरव आदर आणि सन्मान सर्व समर्थ परमेश्वराला देऊ. प्रभू देव बाबा, आम्ही पुन्हा एक वार तुझ्या नावाला धन्यवाद देतो.
आज पुन्हा एक वार प्रभू तू आम्हाला शिकवलंस की परमेश्वर हाच देव आहे आम्ही जाणतो आणि म्हणून सर्व मान महिमा गौरव आदर आणि सन्मान तुला देतो. प्रार्थना करतो दे बाबा की आज गृहभक्तीमध्ये ज्यांनी दान घेतलेलं आहे, अनेकांचे दशमांश असतील, संतोषाची अर्पण असतील, शिवनाकाराची अर्पण असतील, त्या प्रत्येकाला आम्ही तुझ्या हातात देतो. ते प्रत्येक दान आम्ही तुझ्या हातात देतो. आशीर्वादित करतो. ज्यांच्या घरामध्ये उपकार स्तुती असेल त्या प्रत्येकाची उपकार स्तुती येशूच्या नावामध्ये मान्य करू. प्रत्येक आमचं कुटुंब तू आशीर्वादित कर. प्रत्येक लहान थोर सदस्याला आम्ही तुझ्या हातात देतो. दया कर, कृपा कर प्रभू, सहाय्य तू कर आणि तुझ्या नावाला गौरव तू प्राप्त करून घे. प्रभुदेव बाबा आम्ही विशेष करून प्रार्थना करतो कोविडच्या ह्या असणाऱ्या महामारीमध्ये प्रभूजी जे आजारी आहेत, प्रभूजी म्युकोमायकोसिस हा जो प्रभूजी एक नवीन आजार त्या ठिकाणी निघालेला आहे, प्रभूजी वेगवेगळ्या प्रकारचे प्रभूजी जे बुरशीचे लेयर्स प्रभूजी त्या ठिकाणी मनुष्याच्या जीवनामध्ये येत आहेत, शरीरावर येत आहेत. प्रभू आम्ही त्या सर्व गोष्टी तुझ्या हातामध्ये देतो. प्रभूजी आमच्या असणाऱ्या सरकारला तुझ्या हातात देतो, प्रशासनाला तुझ्या हातात देतो. सहाय्य कर, कृपा कर दे बाबा. या सर्व गोष्टीमधून जात असताना पुरवठा करणारा, आरोग्य देणारा तू त्यांचा जिवंत दे बापू. आजची भक्ती आशीर्वादित केलीस, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. धन्यवाद देत ही प्रार्थना ख्रिस्त येशू आमचा प्रभू त्याच्याद्वारे केली म्हणून तू आहे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील तुझे नाम पवित्र मानले जाते. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज आम्हाला दे. आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्याने गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. सुवाद्य देवा परात्पर स्तवा हो त्याला खालीवर. तो बाप पुत्र आत्मा जाण त्रैक्याला द्या अनंत मान. आमेन. आणि आता बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणारे देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा ती प्रत्येकाबरोबर इथून पुढे सदा सर्व काळासाठी असो. आमेन. हालेलुया.